नमस्कार मित्रांनो, आज आपण भेट देणार आहोत पुण्यापासून अवघ्या 45 किलोमीटर अंतरावर असलेल्या इतिहास, रहस्य आणि अप्रतिम शिल्पकलेचा अद्भुत संगम असलेल्या भुलेश्वर महादेव मंदिराला. टेकडीवर वसलेले हे प्राचीन शिवमंदिर बाहेरून एखाद्या किल्ल्यासारखे दिसते, पण आत प्रवेश करताच नजरेसमोर उलगडते शेकडो वर्षापूर्वीची अप्रतिम दगडी कलाकुसर. 13व्या शतकातील हे मंदिर आपल्या अनोख्या वास्तुकलेसाठी, पौराणिक आख्यायिकांसाठी आणि गूढ इतिहासासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या मंदिराचा इतिहास, येथील अद्भुत शिल्पकला, तसेच या मंदिराशी जोडलेल्या रहस्यमय आणि पौराणिक कथा. तर चला सुरू करूया भुलेश्वर महादेवाच्या अद्भुत आणि अविस्मरणीय प्रवासाला, फक्त एक्सप्लोर विथ जय गुरुदेवमध्ये. हर हर महादेव. नमस्कार मंडळी, एक्सप्लोर विथ जय गुरुदेवमध्ये तुमचं परत स्वागत आहे. आज आपण एका मंदिरात आलो आहोत आणि आपल्या बरोबर आदिती आहे. तर आदिती आपल्याला माहिती सांगते आपण कुठे आलो आहोत. नमस्कार, आज आपण आलेलो आहोत पुरंदर तालुका पुणे जिल्ह्यातल्या भुलेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी. चला आता आज जाऊया आपण आणि मंदिर बघूया. या मंदिराला जायचे असल्यास पुण्यापासून अंदाजे 50 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरून निघून यवत बस स्थानकापर्यंत बस जाते. तेथून 6 सीटर रिक्षेने भुलेश्वर मंदिरापर्यंत जाता येते. हे बघा, सुंदर असं मंदिर दिसतंय आणि इकडे आपण आलो आहोत. पुढे आल्यानंतर तुम्हाला खूप मोठी इथे घंटा दिसते. पहिले खूप जुनं मंदिर आहे. चला आता पहिले आज जाऊया, दर्शन घेऊया. मस्त क्लास. चला आता आज जाऊया आपण. किती सुंदर नक्षीकाम आहे इकडे. गणपती विराजमान आहेत. इकडनं उजवीकडे वर जायचे. इथे आपला गणपती दिसतोय समोर. सुंदर नंदी आहे बघा इकडे. हा या नंदीचं तुम्ही बघितलं तर मान तिरकी आहे. इथे तुम्ही समोर शिल्प दिसतायत, हे सगळे वाद्य वाजवत आहेत. मित्रांनो, इथे आपल्याला जे दिसतंय, इथे हा रथ आहे कृष्णाचा आणि इथे हे युद्ध चालू आहे समोर. इथे आपला रथ दिसतोय कोरलेला आणि याच्या बाजूला इथे भीष्म पितामह इथे आहेत. इथे पूर्ण युद्ध चालू आहे. जर इथे वरती बघितलं तर समुद्र मंथन चालू आहे इथे. आणि इथे सुरुवातीला सगळ्यात मोठे इथे कासव दिसते आपल्याला. माझ्या शरीरावरनं तुम्हाला अंदाज येईल किती मोठं कासव आहे. हे बघा, इथे कासवाचे असे छानसे पाय दाखवले तिथे.
आज जाऊया, दर्शन घेऊया. हे आहे प्रवेशद्वार. गर्भगृहातील शिवलिंगाच्या बाणावरती पितळी मुखवटा बसवला जातो. बाण काढल्यानंतर खाली आत 3 मुख्य लिंगे 3 कोपऱ्यात उंचवट्याच्या स्वरूपात असून ती ब्रह्मा विष्णू महेश याची प्रतीके आहेत. पिंडीच्या खाली असलेल्या खोलगट भागात नैसर्गिकरित्या पाणी पाझरत असते. आतमध्ये व्हिडिओला अलाउड नाही आहे, पण आता आपण गाभाऱ्याच्या बाहेर आलो आहोत. पुण्याजवळील भुलेश्वर हे एक प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिर म्हणून ओळखले जाते. महादेवाच्या अद्भुत मंदिरामुळे हे ठिकाण विशेष प्रसिद्ध आहे. या ठिकाणाला पूर्वी मलंगड या नावाने ओळखले जात असे. 13व्या शतकात देवगिरीच्या यादव राजवटीत महाराष्ट्रात अनेक हेमाडपंथी मंदिराची निर्मिती झाली. त्याच काळात भुलेश्वर मंदिराची उभारणी झाल्याचे मानले जाते. आजही या मंदिराची भव्य वास्तुरचना, अप्रतिम दगडी शिल्पकला आणि ऐतिहासिक वारसा त्या समृद्ध काळाची साक्ष देत उभा आहे. तर असं सुंदर आपण आता दर्शन घेतलेलं आहे आणि आता मंदिराचे मेन गुरुजी इकडे आपल्याला भेटलेले आहेत. त्यांच्याकडनं आता अधिक माहिती जाणून घेऊया. नमस्कार गुरुजी. नमस्कार, मी निलेश बबन गुरव, भुलेश्वर पुजारी. हे मंदिर 8व्या शतकात चालुक्याने स्थापना केले. आतला गर्भगृह, अंतराळ, ध्यानमंडप आणि नंदी हे बांधकाम झालं 8व्या शतकात 1200 वर्षापूर्वी. पूर्णपणे हिमाडपंथी, सिमेंट, चुना, लाकूड असं काही नाही, फक्त दगडादगड ठेवून झालं. नंतर 400 वर्षानंतर 12व्या शतकात इथे सत्ता होती कृष्णदेवरायांचे वंशज यादवांचे. त्यांनी 12व्या शतकात पुन्हा जीर्णोद्धार केला. त्यांनी त्यामध्ये हे तुम्हाला दिसतं साईडचं बांधकाम बरोबर आहे. हे आतला दगड आणि हा दगड, आता बेसाल दगड आहे. हो, आतला लगेच असतो, हा व्हाईट दगड आहे. बरोबर. दगडामध्ये मला लगेच फरक दिसेल. तर हे 12व्या शतकात झालं, यादवांनी केलं. त्यामध्ये बी त्यांनी हेमाडपंथीच काम केलं. असं सिमेंट, चुना, लाकूड असं काही नाही, फक्त दगडादगड ठेवून केलं. नंतर 1634मध्ये इथले आपले मराठा सरदार होते मोरार जोगदेव. त्यांनी हा मंदिराच्या सभोवताली किल्ला बांधला. किल्ल्याला नाव दिलं त्यांनी दौलत मंगळगड. तर बुरुंज वगैरे आहेत व्यवस्थित, तटबंदी वगैरे पडली आता कालांतराने. तर हे किल्ल्यातले मंदिर असल्यामुळे मुघलांनी त्या काळात स्वारी करून ही संपूर्ण मंदिराची तोडफोड केली. आणि जेव्हा मुघल लोक ते तोडफोड करत होते तेव्हा आतले जे शिवलिंग आहे त्याला असे छोटे छोटे 2 होल पडले कडे दिसतात ते. तर तेथून भुंगे निघून ते सैनिकांना चावायला लागले, म्हणून ते अर्धवटच मंदिर तोडून पळून गेले इथून. नंतर मंदिर एक 60-70 वर्ष मंदिर हे असंच भग्नावस्थेत होतं. नंतर 1740मध्ये पेशव्यांचे गुरु ब्रह्मेंद्र स्वामी त्यांनी इथे काही वर्ष तपश्चर्या केली. त्यांना दृष्टांत झाला म्हणून त्यांनी वरचे 3 शिखर चुन्यामध्ये बाहेरून दिसतात. आणि तुम्ही मंदिरात एंट्री केली ना, तो मंडप, खालची बाजारपेठ, धर्मशाळा हे पेशव्यांचे गुरु ब्रह्मेंद्र स्वामींनी 1740मध्ये जीर्णोद्धार केला. त्यांनी इथे समाधी वगैरे बांधून ठेवली, पण समाधी काय ते घेतली नाही. समाधी घेतली सातारा जिल्ह्यात 10 वर्षी गावात. आणि आत्ता हे मंदिर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ताब्यात असल्यामुळे, पुरातत्व विभागाच्या ताब्यात असल्यामुळे इथले फोटो, महात्मे, जीर्णोद्धार, रंगरांगोटी ते काय अशी मंदिराची पब्लिसिटी करून देत नाही. त्यामुळे जे ठराविक लोक येतात त्यांनाच मंदिरातून माहिती मिळते. बरोबर आहे. आणि तुम्ही नंदी बघितला आहे त्याने, तुम्ही भारतात कुठे जरी गेला तरी तुम्हाला असं नंदी नाही बघायला भेटणार की त्याची मान अशी थोडीशी तिरकी आहे. महाराजांच्या कुठल्याही मंदिर गेलं तर नंदीची मान ही सरळ असते. तर वर्षातनं 2दा ते किरणोत्सव होतो, 14 सप्टेंबरला आणि 28 मार्चला. सूर्य उगवला की सूर्याचं किरण नंदीच्या मागच्या जोरात बरोबर शिवलिंगावरती पडतं. मस्त. त्यासाठी नंदीची मान अशी थोडीशी तिरकी. आणि तुम्ही मंदिराच्या उजव्या साईडला आला तर इथे बघा, इथे असे ह्या साईडला संपूर्ण रामायण कोरलेले शिल्परूपात. हे सीता संवर आहे, जो संवरात धनुष्यबाण तोडलं ना तो प्रसंग, हे राम भरत भेट आहे, ही मंगलागौरी पूजा. हे सर्व शिल्परूपात उजव्या साईडला रामायण आणि डाव्या साईडला संपूर्ण महाभारत आहे. त्यामध्ये तुम्हाला द्रौपदी संवर, कर्णवध, द्रोणाचार्यांचं वध, गंगापुत्र भीष्मांचा वध हे सर्व शिल्परूपात कथा कोरलेल्या आहेत. जेव्हा शंकर आणि पार्वती माता सारेपाटाचा खेळ चालला होता, त्यांच्या सारेपाटात शंकर भगवान हरले आणि ते इथे येऊन ध्यानाला बसले होते. त्यांचा रुसवा घालवण्यासाठी पार्वती मातेने जे भिल्लिनीच्या रूपात येऊन शंकराला बोलवलं नाचगाणं करून, ते हेच ठिकाण. म्हणून या टेकडीला भुलेश्वर असे नाव पडले. अच्छा, म्हणून भुलेश्वर नाव पडलं. मग पार्वती माते संघ गणेशजी स्त्री रूपात आले, विष्णूजी आले, कार्तिकी आले. तुम्हाला सर्व देवतांच्या स्त्री रूपात मूर्ती बघायला भेटेल. पण गणपतीची मूर्ती आपल्याला शक्यतो कुठंच बघायला भेटत नाही. त्या मंदिरामध्ये बघा, समोर तिथे बघा, समोर बरोबर दिसते का? हो, वरती तिकडे स्त्रीच्या वेशामध्ये. स्त्रीच्या वेशात गणपती, त्या अवताराला गणपतीच्या विनायकी असे म्हणतात. आणि तुम्ही जर सकाळी सकाळी आला तर वरचं जे शिवलिंग आहे ते सुद्धा बाजूला होतं. त्याच्या आतमध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश बाजूला करतात. वरची साळुंका बाजूला करतात. त्याच्या आतमध्ये असे छोटे छोटे 3 लिंग भरून दिसतात. ते ब्रह्मा, विष्णू, महेश, मध्ये गंगावरून पाणी येते. तिथे अजून पण सकाळ संध्याकाळ 2 टाइम प्रसाद ठेवला जातो. हे भुलेश्वरचं वैशिष्ट्य आहे. मस्त. आतमध्ये उगम आहे.
पाण्याचं तिकडे? एक पाणी एक 8-10 लिटर पाणी येतं, पावसाळ्यात जास्त पाणी येतं, उन्हाळ्यात कमी येतं. मस्त मस्त मस्त, खूप सुंदर माहिती सांगितली दादा. बाजूला जो बघितलं तर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. भुलेश्वर महादेव मंदिराच्या दगडी खांबांमधून चालताना जणू आपण इतिहासाच्या पाऊलखुणांवर प्रवास करत आहोत अशी अनुभूती येते. चारही बाजूंनी नजरेत भरते ती येथील अप्रतिम दगडी कलाकुसर. प्रत्येक खांब, प्रत्येक कमान आणि प्रत्येक भिंत जणू शेकडो वर्षापासून एखादी कथा शांतपणे सांगत उभी आहे. देवदेवतांच्या मूर्ती, नृत्य करणाऱ्या अप्सरा, यक्षगंधर्व तसेच रामायण आणि महाभारतातील प्रसंग अत्यंत सूक्ष्मतेने दगडात कोरलेले दिसतात. दागिन्यांपासून चेहऱ्यांवरील भावांपर्यंत प्रत्येक तपशील इतका जिवंत आहे की हा दगड नसून एखादी सजीव कलाकृतीच आपल्याला डोळ्यासमोर उभी आहे असा भास होतो. म्हणूनच भुलेश्वर महादेव मंदिर हे केवळ एक शिवमंदिर नाही, तर महाराष्ट्राच्या मध्ययुगीन स्थापत्यकलेचा आणि अद्वितीय शिल्पकलेचा एक अनमोल ठेवा आहे. महादेवाच्या पिंडीवरचं जल इथे येतंय आणि इकडनं आपल्याला इथे शिखर दिसत आहेत वरती. बाहेरनं आता मंदिर बघूया आपण कसं आहे. समोर आपल्याला कासव दिसतोय. बाहेरून मंदिर बघितलं आहे. आता इकडनं आपण द्रोणाचार्याला वर पाठवूया आणि वरनं बघूया एरियल व्ह्यूने आपल्याला काय दृश्य दिसते. आपल्या ड्रोनने दृश्य मिळाले आहे आणि इकडे आपल्या दीपमाळ दिसतीये. इकडनं हा रस्ता आहे खाली उतरायला. खाली उतरून आपण बघूया. आपण खाली आलेलो आहोत आणि इथे आपल्याला दीपमाळ दिसते आणि इकडे हा वरनं आपला जो रस्ता दिसत होता तो हा रस्ता आहे जो आत्ता त्यांनी बंद केलेला आहे. इकडे एक छोटं मंदिर आहे. मित्रांनो, सुंदर असं दर्शन पण झालेलं आहे आणि मी पूर्णपणे माहिती देण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सगळ्यांनी लाईक नक्की करा आणि जर चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब जर केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करू एकमेकांना